काही दिलं माझा गेला पैसे आले तर काय आणायचं सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा आजीसाठी काय आणायला पाहिजे. कारण आजीच्या व्हिडिओ गेला ना, आजी पण त्या दिवशी म्हटल्या होत्या की मला पाहिजे माकड. हे माकडे नुसतं त्याला खेळते, नुसतं येडी झाली पोगी. हे बघा कशी आईला परेशान करते पोळ्या करायला. तशीच खराब करते ना ती. कुठं जायचं एवढा स्वयंपाक करून. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही तर आजीचा व्हिडिओ बघितलाच असेल. आजीचा व्हिडिओ 1 करोड क्रॉस झालेला आहे. कारण 1 करोड लोकांनी आजीचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि सर्व कमेंट त्याला एकदम पॉझिटिव्ह आलेलं आहे. फक्त म्हणजे 1-2 कमेंट आल्या की बाबा ह्या वयात त्यांच्याकडून असं, पण ते त्यांच्या मनानं केला होता व्हिडिओ आणि त्या हसत होत्या. त्याच्यामुळं मी तो टाकला आणि शूट के म्हणजे सहज शूट केला. असं नाही की याच्यामुळं समजा की त्यांना बळजबरी करायला सांगितलं, पण त्यांना कानाला लावला आणि त्यांना हे करायला सांगितलं. तर एकदम मस्त असा व्हिडिओ झाला आणि सगळ्यांनी चांगल्या कमेंट केल्या. आणि आमच्या चॅनलवरचा पहिला असा व्हिडिओ आहे की जो 1 करोड लोकांपर्यंत गेलाय. म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ आमचा म्हणजे 1-2 मिलियन गेलेला असेल, पण 1 करोड हा पहिला व्हिडिओ आजीचा. त्याच्यामुळं त्या व्हिडिओमधून आजीसाठी काय गिफ्ट आणायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. वैष्णवी, याच्या आधी गेला का व्हिडिओ आपला एखादा एवढा? आपण एवढे व्हिडिओ टाकले, 1-2 मिलियन पर्यंत गेला असेल तर एखादा. पण आजीच्या व्हिडिओ बद्दल काय म्हणशील? आजीचा व्हिडिओ छान होता. एक सहज सगळ्यांना. हा एक सहज टाइमपास म्हणून टाकलेला. आणि दीदीचा पण व्हिडिओ टाकला होता ते उंडा हे करताना, भिजवताना. तो छान गेला. तो पण चांगला गेला. पण आजीच्या व्हिडिओने एवढं पकडलं ना की डायरेक्ट 1 करोड पर्यंत गेला. आणि आजी त्या दिवशी म्हटल्या होत्या मला की काही दिले का मग? हे बघा कशी आईला परेशान करते पोळ्या करायला. 2-4 चिपटे केले. तशीच खराब करते ना ती. लाटल्या पोळे. कुठं जायचं एवढा स्वयंपाक करून? पत्तन जायचं तिला. कुठं जायचं का? पल्ल जातेच्या घरी. बाळ आहे त्यांच्या घरी. मग तू जाती का आई सोबत? करमल का तुला? आई नेत नाही तुला पण? घेऊ नको तिला. तू राहशील का तिथं? त्या बाळाचं करू का, तुला घेऊ का बाळाला घेऊ? आईला जायचंय बघा मावशीची इथं ना. एका साईडनं बाळाला घे आणि एका साईड नाही लागे. असं का? हा म्हणजे बाळाचे हात वडल, पाय वडल, केस वडल. पाहू लागली. बाळाला घेऊ का मी घेऊ? रात्री व्हिडिओ कॉल केला तिनं पल्लवीनं. हो का? ए दीदी, म्हणजे आता तुझ्या पप्पाला घेऊन ये बरं का, वारस करायचं द्यायला तर आमच्या बाळाकडे ये बरं सानू. तू म्हणजे ना पल्लवी आत्या. कधी जायचं आहे तुला? मला आता याच्यावरून आल्यावर नाशिकून. तर असा विषय बघा, तर तिथं जायचंय. मावशी एकटीच आहे त्याच्यामुळे आईला बोलवलेलं आहे ते. बरोबर होतं, पण आता ही म्हणून नाशिकला संक्रांत आता वैष्णवीला नाही मला ते याला जायचं नाशिकला त्र्यंबकेश्वरला, म्हणून म्हणलं तिथून आल्यावर ये संक्रांत. आणि या पोरीचं कसं येईल, घेऊन जाणार आहे का? 2 दिवस तर राहायचं मला. 13 आणि 14 तारीख कुठं? संक्रांतीला इकडं. नाही रे तिकडं. गुड्डू मावशी तिथं हा. तिथं राहील 8-10 दिवस. हिला घेऊन जाणार का? हो, तिला कशाचं बापा, तिला घेऊन जाऊन तिथं कशाला जायचं तिला घेऊन. आणि तिला एक सांग, तिला करमत नाही रे ती नाचल्यावर. तुझ्यासोबत येऊ का मी लवकर वापस येईन मी. 8 दिवसातच वापस येईन. हा? एकदा येते. हा, संक्रांत झाल्यावर जायचं. संक्रांत झाल्यावर संक्रांतीच्या आधी गेले असते तर 8 दिवसात आले असते. नाही 8 दिवसातच येईन. तिचं काय लहान लेकरच म्हणून का जायचं. नाही जाळीन द्यायला रे, ते खराब होईल. ए दीदी दीदी आपण घरी राहू. हा, इथे आहेत ना सांभाळायला. हा आपण घरीच राहू. आता 12 तारखेला जायचं तर 15-16ला या डबल. नाही का 14 संध्याकाळीच. 14 तुला जायचं का? घरी यायचं का? तिला संकट दिसायला माझं आज. काय हे असं करते तू, पोळ्या करती, स्वयंपाक करती. हं? तिचा मस्त ताण नाही मग तिला, नाही का? हो. हा, ये ना. हे माग शेंबडे, तू नको नेऊ आईला. हा.
घरीच राहू दे, तिला घरीच करमत. काय म्हणते मला पप्पाची गाडी धुई. नळी लावा आणि पप्पाची गाडी धुवून काढा. हो ग नानाला म्हणती तू गाडी नळाच्या पाण्याने कोणची गाडी धुवायची होती? बस ना तू सगळा हुंडा संध्याकाळी खराब करायला लागली तिथे. संध्याकाळी ते फिरी झाली की निघले. आईला जायचंय त्र्यंबकेश्वरला. तिथं त्या ब्रह्मगिरी जे पर्वत एक डोंगर आहे ना, त्याला काय करायचंय? ते फेरी प्रदक्षिणा आहे ना, प्रदक्षिणा घालायच्या. येऊन मी हा, तर घरीच राहू. नाही तुम्ही घेत राहा, तुमच्या पायाने काही जमणार जायचंय. तर बघू जाती का नाही, बघ आधी कॅन्सल होतं का काय होतं. नाही. कॅन्सल नाही होत. गाडी झाली केली का? हा 1000 रुपये टेम्पोचे. टेम्पोत चालली? हो तो बाळाला सहन होत नाही. तू घरीच थांब ना दीदी, तुला नाही जायचंय. टेम्पो केला 700 रुपये करायचे जमा. काय बात चालणार आहे तिचा? तुला तुला स्वयंपाक येतो का ग? तिला शिकत तसं म्हणत असते असं दीदीला. आहे का म्हणते का दीदीला? तिला म्हणा ये मी तुला पोळ्या शिकवते, भाजी शिकवते, हा. असं म्हणायचं. हा काही दिलं मग आता गेला पैसे आले तर काय आणायचं सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा आजीसाठी काय आणायला पाहिजे. कारण आजीच्या व्हिडिओ गेला ना, आजी पण त्या दिवशी म्हटल्या होत्या की मला काहीतरी दिलं नाही तू काही. तर काय आणायचं तुम्ही सांगा आजी. मला काय नाही आणायचं, पैसे पाहिजे. पैसे कशाला? आणि काय येत असतं? पैसे काय तुम्हाला नाटी आणायची का काय आणायचं का काय आणायचं सांगा. मला काय पण नाटी आणली तर एक 8 राहणार तुम्हाला, ती लगेच तुम्हाला नेसावं लागेल. नाट्य हाय बाबा, मला कशाला नाट्या उगच माड्याला गुंडाळायला. मग काय आणायचं सांगा तुम्हाला दुसरं. सोन्याची सरी आहे. सरी म्हणजे? सरी म्हणजे काय रे? गोप राहत होती. आता गोप घालता का? हा हा त्यांना तुम्हाला सांगतोय व्हिडिओ मध्ये, पण हा तुम्हाला सांगतो त्यांना जर अशी अंगठी बी दिली ना तर त्या रात्रभर बसून राहतील. मग मला त्याचा रात्रभर एक व्हिडिओ घ्यावा लागेल त्या काय करते काय नाही. द्यायची का अंगठी? घ्या अंगठी. हा अंगठी मग हाताला येते का? हा त्या हाताची बनवू आपण. हा आजी एवढे जण म्हणे आजीचं चांगलं, पण आजी दुसरं एक म्हणे की आजी फरशीवर थंड याच्यावरच बसते म्हणे, खाली बसायला काऊन घेत नाही म्हणे. मला जीवाचे सायस होत नाहीत ना, पहिल्यापासून नाही केले ना. आता म्हातारपणी चाळे करू का? आता बसायला घेऊ हे करू. पण त्यांचं म्हणणं काय माहितीये का, की दुखण्याचं थंडीचं थंड फरशी काही नाही होत. आणि देवाना असं झोपीत न्यावा मला. दुखणं काही नाही येऊ देऊ. काही नाही पुसायचं. फरशी पुसायची का त्यांची? नको ना ग, काय करायली तू? तुमची नाठी भिजन ना हो. कोण परेशान करायला? कोणाला काय केलं परेशान तुला? लाडू मागते, गोळ्या मागते, बिस्किट मागते. तसं का करायली तू घाण? हिला शाळेत नाही जायचं कोईच नाही यार. जायचं ना. मग नेती ना आता ते काल शेतात गेले होते, काल नाही नेला आज नेती. पाय ना ती कशी करायली, तिला जरा एक दोन शिकव. नेऊन दे बाई द्यायचा. सानू ग्लास नेऊन दे. आता ही चौकट पुसायची का ती झाली? ओ आजी आणायची का मग नाठी? नको बाबा, कशाला उगाच. नाटे हाय घरामध्ये. मग ती काढता घालायला. नाती आलेली नाही का? हिच्या पोरीनं ते नदे पंचे फुलाच्या पोरीनच नाटी आणलेली. आता मग कधी हे करायला घालायचे त्या? एका नाटी घालायची कधी? आता ह्या का फेकून देऊ का? ह्या आता जुन्या झाल्या. ती नवीन नाटी नाही का ती पुण्याहून येईल, ती नाटी काढून ठेवा. तिचं धुणं करू मग याच्या वेळेस नेसा. आज काढून दे ती नवी, तिला पाण्यातून काढू. पुण्याहून कोणी आणली होती मग? त्या आपले व्हिडिओ बघत्या का एक जण,
त्यांचं महाराष्ट्रीयन व्लॉग असं नावानं चॅनल आहे हा. त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाहीये. त्यांनी तुम्हाला माहिती आहे का की त्या म्हणे आजीचा व्हिडिओ मला आवडतात, तुमच्या घरातले सगळेच आवडते, ह्या सानूसाठी काहीतरी काय बाहुली दिली होती आणि चॉकलेट हा आणि तुमच्यासाठी नाटी दिली होती. तर त्या काय म्हणल्या होत्या माहितीये का, आजीला मी दिलेली नाटी एकदा नेसवा आणि संक्रांतीच्या दिवशी नेसायला. व्हिडिओ काढवा. पहा मग आता. त्या म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या भाषी सोनानं नाटी दिलेली आहे. नाही नाही ते नाटी नेसा. नाही 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 दिली. यांचाच आलता तो फोन, त्यांचा नव्हता आला. त्या गडबडीत आले होते दोघ जण, ते पाहुणे आहे का, ते गडबडीत आले होते तर त्यांनी नव्हती आणली नाटी. आपण तुम्हाला भेटले ते आणि वापस गेले. आपल्या पुण्याला नव्हते आले का ते दोघ जण. हा नाही ते त्यांना वाटलं त्यांचाच फोन आला, पण यांनी दिलं का तर त्या म्हणे एकदा तरी आम्ही दिलेली नाटी आजीला नेसू द्या म्हणे. नेसून काय धुणं करू हा घाला दिली मग आता त्यांनी घालायसाठी दिली ना. देऊ का? हे राहू द्या ना तशाच. आता 3 काढलं घालायला काय होतं. आता ही एक आहे, दुसरी एक आहे आणि ती तिसरी आहे. अंगावरची थांबा. ही कोण गेली अंगावरची? कोण आणली होते मला कुठे? त्याला घालायची मतलब कोणी आणून कोणी देऊ नाही का आजी. ते काय कर माहितीये वैष्णवी, ती काढ आई, ती काढ पेटीतून आणि तिचं धुणं कर. आणि त्या बिचाऱ्यांनी दिलं एवढं येणं नेसण्यासाठी, मग आपण नेसायची नाही, चांगलं नाही वाटत ना. ही राहू द्या ना. कमलनं आणलेली आहे का कोणी कोण आठवं? आणली असं ना त्यांनी. आई काय सांगेल मी. आणि ते ना कोणती आणि आपण याच्यावरून घेऊ मग बदला. आहे तशी सांगितलं नाही एकदा. आई ती आज काढा, तिचं धुणं करा, घालून त्यांचा एक व्हिडिओ काढायचा. कारण त्यांनी दिलं तर त्यांना काय वाटेल की बाबा त्याच्याशिवाय व्हिडिओ घ्या एक हसण्याचा. हा एक तुमचा व्हिडिओ घ्यायचा आहे. तुम्ही माहितीये का 5-5 हजार रुपये कमवून द्यायला तुम्ही मला. मग मला तुम्ही- रुपया दाखव तू का? तुम्हाला कॅश कशाला लागते, तुम्हाला काय लागतं मला सांगा. अरे राहीन ग. मी अशी रुपया मोडीत नाही काही जीवाला. मी काय म्हणतो, खाण्याचा घेऊ आपण मी नाही, मला खाण्यावरचीच नाही मग. अहो मला काय म्हणायचं माहितीये का, हा. पैसे कशासाठी कमवतो माणूस, आता तसेच सांभाळायचे. लेखा सुनासाठी कमी होतं. ते त्यांचं कमी, त्यांना तुम्ही तुमचं जे कमी ते उडवण ना आजी. तुम्हाला आता मी 5,000 रुपये दिले आणि सांभाळूनच ठेवले तर काय. आता तुम्हाला 5,000 रुपये दिले, तुम्ही त्याचे खर्चिलेच नाही, तसेच ठेवले तर त्याचे डबल होणार आहे का ठेवून. मग काय घेऊन खाऊ का? तुम्ही खायचं काय खायचं असेल तर मला सांगा ना, तुम्ही काय नाही आणायचं तुम्हाला मला खायला. काही नाही लागत. मग हातानं घेऊन खायची नाही आणि तुम्ही आणलेलं गेलं हातावर तर खाल्लं. पहिले काढले ना आजी तुम्ही दिवसात, आता आपण आणू शकतो, खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला काय खायची आवड आहे मला एवढं सांगा. ते चिवडा सोडून सांगा बाबा, ते 100 वेळेस चिवडा नका सांगू. दुसरं काय खावड तुम्हाला मला सांगा. काय नाही दुसरं खावट. चिवड्यावरच आहे नजर माई. त्याला ते वडापाव आवडतो. तयार कर ना वैष्णव घरी वडापाव. अवघड आहे का एवढा. केले होते ना एकदा करेल. मग आज कर आता वडापाव. आज म्हणली आज व्हिडिओ पण काढ आणि वडापाव पण तयार कर. काय म्हणता आजी. काय नाही मी पाव आणतो हा. आणि दुसरं काय खायचं सांगा. कारण बाबा माया नाही ध्यानात येत. तुम्ही काय करता माहितीये का, नाटी नाही म्हणता, खायचं नाही म्हणता, नुसतं पैसे दे म्हणता. मग त्याला काय खरंय. पैसे राहते तर कामी येते घरात. ते तर कामी येतील नाही येतील तर त्याचा काही विषय नाहीये. पैशाचं तर होऊन जातं ना. पण कसं आहे माहितीये का, आता ह्या वयात ऐकून घ्या ह्या वयात तुमचं जुनं जे खायचं राहिलेलं आहे ना, तुम्हाला जे आवडतं आणि तुम्हाला जे वाटत होतं की हे मी खायला पाहिजे आणि ते तुम्हाला भेटलं नाही, ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. ते सांगा म्हणायला मी तुम्हाला. माहितीये का. करा वाड्या मग कोणत्या वड्या. उकडाच्या. ऐकलं काही हा ऐकलं. करणार का आता. आता नाही, आता उद्या चतुर्थी आज नाही, परवा दिवशी कर. आता स्वयंपाक झाला हा परवा दिवशी करू. आता बुधवारी आज वडापाव खाऊ, परवा दिवशी पुडाच्या वड्या खाऊ छोटी. आणि 2 दिवसात डबल काही आठवून ठेवा काय खायचं. वडापावच लागत तुम्हाला. संध्याकाळी खा. वैष्णवी व्हिडिओ घे मस्त ते बनवताना बटाटे चटणी ते सगळ्या गोष्टी काय काय किती किती टाकतीये ना ते पण सांग आणि वडापाव तयार करा. ती कुठे आहे वडापाव खायला लागला सुदर्शन. भाई व्यवानी होईल का? मग बाहेरच्या वाणीच होणार. काय खायचं पण तुला
ते आजीला द्यायचा फक्त. तुला नाही ग बाय. तू कुठं फिरतीये ग? त्या पानूला देईन मी. कुठं फिरायला लागली तू? पानून मी खाऊ. इकडे ऐकते का? पानून मी खाऊ. आ पानूल नाही. आजीला नवीन नवीन आटी आणायची का पम्मी? हा दोघीला आणू. तू नाटी घालशील. घरात नाटी आहे ती कशी कोणाची? कोणती कोणाची असू, तुम्ही आता ती पेटीतली काढून द्यासा, तिचं धुणं करायचं ना, आता ती नेसायची तुम्हाला, नाही का दीदी? आजीला म्हणा नवीन आटी नेसायचं आता. हा आपल्या दोघींना व्हिडिओ काढायचे म्हणा. हा नव्या नव्या नाटीचे. आणि आजीचा मेकअप करून देशील ना? काय काय लावशील आजीला? इकडे बाय. काय ती लाव ना. कोण आणि मी तू पप्पा झालं कधी जायचं सामान आणायला आपल्या संक्रांतीचं? संस्कृतीचं बांग घालायच्या कोणाला? आम्हाला. आणि आजीला? तुम्हाला एक बांगड्या घालून टाका ना, त्या साडी घालून टाका. नवी नवी साडी नेसा म्हणा, मग मी नव्या नव्या बांगड्या आणा. साडी घालते मी नव्या नव्या बांगड्या आणतो. आजी कोणाची आहे? वैष्णवीची आहे का? कोणाची आहे आजी? पाहिजे माकड. हे माकडे नुसतं त्याला खेळते, नुसतं येडी झाली पोगगी. कोणाला? येडी झाली तू. ऐ ऐ आजीला शाळेत घेऊन जाय बरं तू आता. आज आजीला शाळेत घेऊन जाय. ए शाळेत घेऊन जाय बरं आजीला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ मध्ये काय पाहिजे काय नाही तिचं काय ऐक ना. माकडाचा एक एक कापा. ते एकदम नरम वाटतं आजी तिला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि तुम्ही उत्तर तर ऐकलेलंच असेल, फरशीवर बसत्या आणि त्याच्या खाली काही घ्यायचं, तर त्याच्याबद्दल बी सांगा आम्हाला कमेंटमध्ये काय करायला पाहिजे. तर चला, भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.